नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला मोबाईल संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे अपडेट सांगायचे आहे। मित्रांनो, आपल्याला लाडकी बहिणीबरोबरच आता दिवाळीत मोबाईल सुद्धा मिळणार आहे। या संदर्भाची मित्रांनो अपडेट याबद्दलची माहिती आपल्याला प्रसार माध्यमांमधून पाहायला मिळत असेल। तर ही मित्रांनो माहिती कितपत खरी आहे, नक्की आपल्याला मोबाईल मिळणार आहेत का, ही घोषणा कोणी केली आणि यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर या ठिकाणी मित्रांनो मोबाईल संदर्भात माहिती सांगायची झाली तर ही घोषणा जी आहे मित्रांनो आपले शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे। ज्या महिला उमेद या उपक्रमाअंतर्गत काम करत आहेत तर अशा महिलांसाठी मित्रांनो ह्या मोबाईलची घोषणा करण्यात आलेली आहे। भरपूर महिलांना याचा गैरसमज झालेला आहे की लाडक्या बहिणीचं अनुदान ज्या ज्या महिलांना मिळत आहे तर अशा महिलांना सुद्धा हा मोबाईल शासनामार्फत दिला जाणार आहे। तर हे साफ चुकीचं आहे, खोटं आहे। सर्व महिलांना हा मोबाईल जो आहे तो दिला जाणार नाहीये। ज्या उमेद अंतर्गत काम करत आहेत, ज्या महिला बचत गटाची काम करत आहेत, ज्यांची निवड CRP म्हणून पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे, तर या CRP महिलांना या मोबाईलचं वाटप शासनामार्फत केलं जाणार आहे। याबद्दलची मित्रांनो अपडेट आपल्याला या ठिकाणी कळत आहे। मित्रांनो, या वाटपा संदर्भात सध्या तरी अजून कोणतेही परिपत्रक प्रसिद्ध झालेलं नाहीये, कारण की उदय सामंत जे आपले मंत्री आहेत यांनी सभेमधून याबद्दलची घोषणा केलेली आहे। त्याच्यामुळे सध्या तरी याच्यावरती आणखी काही ठोस पावले शासनाकडून उचललेली नाहीयेत। त्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे। तर मित्रांनो, ही चालू घडायला एक अतिशय महत्त्वाचे आहे, कारण की प्रसार माध्यमातून महिलांपर्यंत या मोबाईल वाटपा संदर्भातच्या बातम्या पसरत आहेत आणि महिला भरपूर कन्फ्यूज होत आहेत, कारण की प्रसार माध्यमातूनच ह्या बातम्या अतिशय फुलवून सांगितल्या जात आहेत, जेणेकरून त्यांना त्याच्यावरती विश्वास बसावा किंवा तो जास्तीत जास्त व्हिडिओ त्यांनी पाहावा। त्याच्यामुळे मित्रांनो हा मी व्हिडिओ जो आहे तो बनवत आहे। लवकरच या मोबाईल वाटपा संदर्भात आणखी काही माहिती मिळत आहे का, नक्की हा मोबाईल कोणकोणत्या महिलांसाठी वाटप असणार आहे, किंवा या मोबाईलसाठी कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। आता फॉर्मचा एक या ठिकाणी विषय सांगायचा म्हणजे फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो शासनामार्फत लिंक प्रसिद्ध करावी लागते आणि त्याच्यानंतरच आपल्याला हा फॉर्म जो आहे तो भरता येतो। परंतु शासनाकडून अजून कोणत्याही प्रकारचं परिपत्रकच प्रसिद्ध नाही, त्याच्यामुळे लिंक उपलब्ध होणं हे अशक्य आहे। कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही लिंक उपलब्ध नाहीये। जर तुम्हाला कोणत्या ठिकाणी याबद्दलची लिंक जर पाहायला मिळेल तर त्याच्यावरती क्लिक करू नका। शासनामार्फत लिंक प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची सविस्तर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल। त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण चॅनलवरती देऊ, अन्यथा तुम्ही इतरत्र लिंकवरती क्लिक करचाल आणि सायबर गुन्हेगारांना बळी पडचाल, कारण की याच्या माध्यमातून कदाचित तुमची लूट सुद्धा होऊ शकते। त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या माहिती घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्याच्यावरती ठोस पावले उचलायचे आहेत। तरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। फेक बातम्यांवरती जास्त विश्वास ठेवू नका। जर लिंक आली तर त्याच्यावरती क्लिक करू नका आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की शासनामार्फत ज्यावेळेस याबद्दलचे अपडेट उपलब्ध होतील त्या न्यूजपेपरमध्ये पाहायला मिळतील, शासनाच्या वेबसाईटवरती पाहायला मिळतील किंवा आपल्या न्यूज चॅनलवरती सुद्धा याबद्दलचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। त्याच्यानंतरच मित्रांनो ऑनलाईन पद्धतीच्या प्रोसेस तुम्ही करायला सुरुवात करत जा। जर जास्त घाई केली तर तुम्हाला याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं। त्याच्यामुळे गांभीर्याने आणि सतर्कतेने याबद्दल पाऊल उचला आणि इतर महिलांपर्यंत सुद्धा याबद्दलचे मेसेज पोहोचवा। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट होती, अतिशय महत्त्वाची माहिती होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। सावधानतेचा इशारा असू द्या नाहीतर योजनेची माहिती असू द्या, तुमच्यापर्यंत ही पोहोचवणं गरजेचं होतं, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।